स्मार्ट एम-पी-एस विथ भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्याची परिक्रमा आपण फिनिश केली. या महिन्यामध्ये आपण जून 2025 हे मॅगझिन आपण संपवतोय. ही सीरीज तुम्हाला डिसेंबरपर्यंत पाहायला मिळेल. माझा प्रयत्न असा आहे की एका महिन्याची मॅगझिन एका तासामध्ये संपली पाहिजे. म्हणजे 10 ते 12 महिन्यांचं करंट अफेअर हे तुमचं फक्त 10 तासांमध्ये रिवाईज झालं पाहिजे. हे हेतूने मी ही जी परिक्रमा आहे ही आपल्यासमोर घेऊन येतोय. जानेवारी ते मेपर्यंतच्या मॅगझिन मी माझ्या चॅनलवरती टाकल्यात. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन चेक करा. करंट अफेअरची प्लेलिस्ट, त्याच्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओ सर्व मिळून जातील. मित्रांनो, यशाची परिक्रमा ही जी परिक्रमा ही मॅगझिन जर तुम्ही वापरत नसाल तर 100% ही मॅगझिन तुम्ही वापरली पाहिजे. अतिशय दर्जेदार पुस्तक आहे. हे तुम्ही मार्केटमधून घेतलं पाहिजे. महिन्याच्या महिन्याला आपलं करंट कंप्लीट होतं. करंटचा लोड आपल्यावरती येत नाही. हा देखील हे मॅगझिन वापरण्याचा फायदा होतो. या मॅगझिनमधनं बऱ्यापैकी चांगले प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येतात आणि इतरही जी-एसचा जो आपला प्रिपरेशनमध्ये ह्या जी-एसच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा हे मॅगझिन आपल्याला मदत करतं. त्यामुळे तुम्ही जर वापरत नसाल तर 100% हे मॅगझिन वापरायला सुरुवात करा. जून 2025 चं मॅगझिन आपण कंप्लीट करतोय. मित्रांनो, असे काही पेजेस आहेत याच्यामध्ये की ज्या पेजेसवरती एकही महत्त्वाची न्यूज मला वाटली नाही. ते पेजेस मी डायरेक्ट घेतलेलेच नाही आहे. याच्यामध्ये ते पेजेस मी आणलेलेच नाही आहे. त्यामुळं मी स्किप केलं आहे असं तुम्हाला नंतर वाटू शकतं. त्यामुळं मी तुम्हाला हे आधीच सांगून दिलं की काही असे पेजेस आहेत ज्यावरती एकही महत्त्वाची बातमी नव्हती. त्यामुळं मी ते पेजेस आहे ते मी या PDF मध्ये आणलेलेच नाही आहे. याची PDF अवेलेबल होईल का? तर याची PDF तुम्हाला अवेलेबल होणार नाही. तुम्ही हे मार्केटमधून परिक्रमा घेतलं पाहिजे, हा त्याचा मागचा हेतू आहे. तर तुम्ही हे मार्केटमधून परिक्रमा घ्या. याची PDF मी तुम्हाला डायरेक्ट अशी अवेलेबल करून देऊ शकत नाही. त्यामुळं मी परत एकदा त्यासाठी तुमची सर्वांची माफी मागतो. याचा रिव्हिजनचा टाइम पिरियड कमी होतो मित्रांनो. सुरुवातीला मला 1 तास 40 मिनिटं लागली होती, नंतर 35 मिनिटं, नंतर 44 मिनिटांमध्ये माझी रिवाईज झाली होती आणि आता ही मॅगझिन माझी 10 मिनिटांमध्ये रिवाईज होते. म्हणजे एका महिन्याचं मॅगझिन जर 10 मिनिटांमध्ये रिवाईज होत असेल तर 10 ते 12 महिन्यांचं मॅगझिन हे आपलं हार्डली 120 ते 150 मिनिटांमध्ये सगळे मॅगझिन रिवाईज होऊ शकतात. हा अप्रोच आपण ठेवायला पाहिजे. सुरुवात करूया आपण राजकीय व घटनात्मक पासून. पहिली बातमी मित्रांनो की केंद्र आणि राज्य संबंधांसाठी तामिळनाडू एक समिती नेमली होती. केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडूने एक समिती नेमली होती आणि या समितीच्या अध्यक्षपदी कोण होतं तर कुरियन जोसेफ हे त्या समितीच्या अध्यक्षपदी होते. जर विचारलं की खालीलपैकी कोणत्या राज्याने केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी समिती नेमली, त्याचं उत्तर यायला पाहिजे तामिळनाडू. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते त्या समितीचे तर कुरियन जोसेफ. अशा प्रकारचे 2 प्रश्न या घटकावरती फ्रेम होऊ शकतात. ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पॉलिटीमध्ये वाचतो की पहिला जो प्रशासकीय आयोग मित्रांनो, पहिला प्रशासकीय आयोग तो 1966 ते 1969 या दरम्यान पहिला प्रशासकीय आयोग नेमला होता. खरं तर त्याचे अध्यक्ष होते मोरारजी देसाई, पण नंतर ते उपपंतप्रधान झाले मोरारजी देसाई आणि मग या पहिल्या प्रशासकीय आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते के हनुमंतय्या यांची नेमणूक झाली होती. म्हणजे पहिला प्रशासकीय आयोग 1966-69 पहिले अध्यक्ष होते मोरारजी देसाई आणि ते उपपंतप्रधान झाल्यामुळं त्या अध्यक्षपदावरती नेमलं होतं के हनुमंतय्या यांना. अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. सरकारी आयोग, राजमन्नार वगैरे या ज्या घटना आहेत त्या आपण पॉलिटीमध्ये करायला पाहिजे. न्यायमूर्ती B.R. गवई यांचं देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून यांची नेमणूक झालेली. हा प्रेडिक्शनचा मुद्दा आहे मित्रांनो. यावरती परीक्षेला प्रश्न फ्रेम होऊ शकतो. 52वे जर सरन्यायाधीश विचारलं तर न्यायमूर्ती B.R. गवई येतात. 53वे जर विचारलं तर आता 53वे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांची नेमणूक झाली आहे. 52वे लक्षात ठेवायचं B.R. गवई, 53व लक्षात ठेवायचे न्यायमूर्ती सूर्यकांत. आता न्यायमूर्ती जे गवई आहेत त्यांच्यावरती आणखी एक प्रश्न फ्रेम होण्याची शक्यता वाटते. ते म्हणजे अनुसूचित जाती जर म्हटलं तर SC येतं आणि ह्या SC समाजातून सरन्यायाधीश होणार हे द्वितीय व्यक्ती आहेत. मग आता 2 प्रश्न इथं फ्रेम होतील. 2 फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या. गवई म्हटलं तर हे देशाचे 52वे सरन्यायाधीश आणि हे सरन्यायाधीश होणारे SC समुदायातले सेकंड पर्सन आहे. तुम्हाला आयोग तिथं फर्स्ट चुकवण्यासाठी देऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं न्यायमूर्ती गवई हे SC समुदायाचे सरन्यायाधीश होणारे पहिले नसून कितवे आहेत? दुसरे आहेत. पहिले नसून कितवे आहेत? दुसरे. ही फॅक्ट्स आपल्या पेपरसाठी महत्वाची.
प्रश्न आला तर चुकून सुद्धा विसरायचं नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा येतो इंडिया जस्टिस रिपोर्ट. इंडिया जस्टिस रिपोर्ट या कशासाठी काढला जातो? राज्यांच्या न्याय देण्याच्या क्षमता आणि कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी इंडिया जस्टिस रिपोर्ट हा फाइंड आउट केला जातो. या इंडिया जस्टिस रिपोर्टमध्ये पहिलं राज्य येतं कर्नाटक आणि महाराष्ट्र येतं 10व्या क्रमांकाला. महाराष्ट्र येतं 10व्या क्रमांकाला. इंडिया जस्टिस रिपोर्ट पहिलं कर्नाटक आणि महाराष्ट्र त्यामध्ये 10व्या क्रमांकावर राज्य म्हणून येतं. महत्वाचा मुद्दा आहे, यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की 23वा विधी आयोग आहे. 23वा विधी आयोग म्हणजे लॉ कमिशन ऑफ इंडिया म्हटलं जातं. 23व्या लॉ कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नेमणूक झाली आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. विचारतील 23वा जो लॉ कमिशन ऑफ इंडिया आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली? तर सांगायचं दिनेश माहेश्वरी. महत्वाचा मुद्दा आहे, त्याला एमपी करून ठेवा, पेपरमध्ये त्यावरती प्रश्न आला चुकवायचा नाही. त्याच्यानंतर अजय कुमार हे महत्वाचं नाव येतं. युपीएससीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली अजय कुमार यांची. आणि एमपीएससीच्या अध्यक्षपदी जर म्हटलं तर रजनीश शेठ. एमपीएससी म्हटलं तर रजनीश शेठ आणि युपीएससी जर म्हटलं तर अजय कुमार. हे दोघंही नावं महत्वाचे. युपीएससीचे अध्यक्ष याच्या आधी पूर्व परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारून झालं, युपीएससी एमपीएससी असेल. खरं तर हा मुद्दा आपण पॉलिटीमध्ये बघतो की केंद्रीय लोकसेवा जो आयोग आहे हा राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते कलम 323 मध्ये मेन्शन केलेलं आहे. राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. त्यांचा जो कार्यकाळ आहे हा 6 वर्ष आणि मॅक्झिमम 65 वय होईपर्यंत ते त्या पदावरती राहू शकतात. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नालसाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. विचारतील नालसाच्या अध्यक्षपदी नेमणूक कोणाची झालेली? कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे जे नाव आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. पोप फ्रान्सिस जे आहेत, पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं. हे कॅथलिक धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू होते आणि डबल निमोनियाने ते ग्रस्त होते. निमोनिया त्यांना झालेला होता. मात्र त्यांचा मृत्यू स्ट्रोकने झालेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यांना निमोनिया झाला होता पण त्यांचा मृत्यू हा स्ट्रोकने झालेला आहे. स्ट्रोकने हृदय व रक्तवाहिन्या त्यांच्या निकामी झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांना स्ट्रोक आला. पण त्यांना डबल निमोनिया सुद्धा झालेला होता, पण मृत्यू स्ट्रोकने झालेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ठीक आहे. जर प्रश्न आला तर तुम्हाला हा मुद्दा समजणं महत्वाचं. त्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा येतो की युरोप बाहेर जन्माला आलेले आणि वाढलेले पोप फ्रान्सिस हे द्वितीय पोप ठरलेत. युरोप बाहेर असलेले हे द्वितीय पोप ठरलेत. इथं तुम्हाला परत आयोग पहिले देतील फसवण्यासाठी. दक्षिण गोलार्ध आणि लॅटिन अमेरिकेतून येणारे हे पहिले पोप आहे. आता या दोनही बिट्स आपल्यासाठी महत्वाच्या. त्यातली पहिली काय? युरोप बाहेर जन्माला आलेले हे द्वितीय, दक्षिण गोलार्ध आणि अमेरिकेतून येणारे पहिले म्हटले तर दक्षिण गोलार्ध आणि अमेरिकेतून येणारे पहिले आणि युरोप बाहेर जन्माला आलेले जर म्हटलं तर ते द्वितीय. त्यांचा मृत्यू हा स्ट्रोकने झालेला. लक्षात ठेवायचं, मृत्यू हा त्यांचा स्ट्रोकने झालेला, पण त्यांना निमोनिया नावाचा डिसीज जो आहे तो देखील त्यांना फाइंड आउट झालेला होता. जागतिक घडामोडी आपण बघतोय. जागतिक घडामोडीमध्ये पहिलाच मुद्दा प्रेडिक्शनचा प्रश्न येऊ शकतो. हा भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर मध्ये समावेश झाला. मेमरी ऑफ वर्ल्ड मध्ये रजिस्टर होणारे खालीलपैकी कशाचा समावेश युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड मध्ये कशाचा समावेश झाला? तर एक सांगायचं भगवद्गीता आणि दुसरं नाट्यशास्त्र. महत्वाचा व्हेरी आयएमपी मुद्दा. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, लक्षातच ठेवायचा. सिंधू जलकरार जो आहे याच्यावरती राज्यसेवेला आय थिंक प्रश्न याच्या आधी येऊन गेलेला. सिंधू हा जो करार जो आहे तो 19 सप्टेंबर 1960 या सालामध्ये झाला. 3 लोक याच्यामध्ये नावं लक्षात ठेवायचे. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान आणि जागतिक बँकेचे WAV इलिफ यांच्या 3 लोकांच्या याच्यावरती स्वाक्षऱ्या आहेत. नेहरू, अयूब खान आणि इलिफ या 3 लोकांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केलेला. आणि हा जो करार आहे तो 1 एप्रिल 1960 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा लागू झाला होता. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पूर्वेकडच्या ह्या ज्या नद्या आहेत सतलज, रावी आणि बियास या नद्यांवरती भारताचा हक्क आहे. कायम लक्षात ठेवा. प्रश्न फ्रेम झाला तर ते 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे की याच्यावरती सह्या कोणी कोणी केल्या होत्या. तर अयूब खान लक्षात ठेवणार आपण, जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवणार आणि एलिफ हे नाव लक्षात ठेवणार. सिंधू करार 1960 चा भारताचा कोणत्या नद्यांवरती अधिकार आहे? सतलज, रावी आणि बियास.
सतलज, रावी आणि बियास या नद्यांवरती भारताचा हक्क येतो. आणि पश्चिमेकडील सिंधू, पश्चिमेकडे जर म्हटलं तर सिंधू येते, झेलम येते आणि चिनाब येते. सिंधू, झेलम आणि चिनाब, सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांवरती पाकिस्तानचा हक्क येतो. हा मुद्दा आपल्याला समजायला पाहिजे. सिंधू नदीतील 20% जे प्राणी आहे ते भारताला आणि उर्वरित 80% पाणी पाकिस्तानला वापरता येतं. मग भारताच्या नद्या कोणत्या? भारताचा अधिकार असलेल्या नद्या कोणत्या? रावी, बियास आणि सतलज. आणि पाकिस्तानचा पश्चिमेकडच्या नद्या, पाकिस्तानचा नियंत्रण कोणत्या नद्यांवरती? तर सिंधू, झेलम आणि चिनाब. सिंधू, झेलम, सिंधू, झेलम आणि चिनाब यांच्यावरती पाकिस्तानचा अधिकार. सिंधू नदीतलं 20% पाणी भारत वापरू शकतो, 80% पाण्याचा वापरण्याचा अधिकार हा पाकिस्तानला आहे. ठीक आहे, यावरती प्रश्न फ्रेम झाला तर चुकवायचा नाही. कॅनडा, कॅनडाच्या निवडणुकीमध्ये मार्क कार्नी यांचा लिबरल पक्षाचा विजय. मग तुम्हाला विचारतील कॅनडामध्ये मार्क कार्नी या कॅनडामध्ये निवडून आल्या, तर मार्क कार्नी यांचा पक्ष कोणता? या अँगलने हा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. मार्क कार्नी यांचा पक्ष कोणता येतो? तर हे जे लिबरल नाव आहे, हे लिबरल नाव विसरायचं नाही. मार्क कार्नी यांचा पक्ष कोणता? बऱ्याच वेळा करंटमध्ये पक्ष विचारला जातो. कॅनडाच्या मार्क कार्नी. आता हे आणखी लक्षात राहायला खूप भारी आहे. कॅनडाचा के लक्षात ठेवायचा, कार्नीचा के लक्षात ठेवायचा आणि निवडणुकीचा ए. KKL क्रिकेटचा संघ तयार होऊन जातो. या प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. हा महत्वाचा मुद्दा आहे बघा पुढे, की न्यूयॉर्क सिटीद्वारे डॉक्टर आंबेडकर दिनाची घोषणा. 14 एप्रिल हा जो दिवस आहे आंबेडकरांची जयंती दिवस आपण साजरी करतो 14 एप्रिलला. हा जो दिवस आहे हा खालीलपैकी कोणत्या सिटीद्वारे या दिनाची घोषणा केली? आंबेडकर दिनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या सिटीने केली? तुम्हाला सांगता यायला पाहिजे. न्यूयॉर्क या सिटीने आंबेडकर दिनाची घोषणा केलेली आहे. अजय भूषण प्रसाद पांडे यांची AIIBच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली. AIIBI म्हणजे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी नाही, उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली? ते या उपाध्यक्षपदी अजय भूषण प्रसाद पांडे यांची नेमणूक झालेली आहे. हे नाव आपल्याला विसरायचं नाही, अजय भूषण प्रसाद पांडे. ठीक आहे, आपण पुढच्या बातमीकडे शिफ्ट होऊया. ओके, इकडे बातमी येते बघा. अंगोला हा जो देश आहे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जे आहेत त्याला आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स असं म्हणतो, याचा 123वा देश सदस्य बनलेला आहे. अंगोला हा ISA कितवा सदस्य आहेत? तर हा क्रमांक लक्षात ठेवायचा. हा 123वा सदस्य आहेत. कितवा सदस्य येतो? 123वा सदस्य येतो. हा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी अँथनी अल्बानीज हे दुसऱ्यांदा विजयी झाले. मग आता विचारतील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोणाची नेमणूक झाली? तर अँथनी अल्बानीज. नाव लक्षात ठेवायचं, अँथनी अल्बानीज. मग अल्बानीज हे कितव्यांदा निवडून आले? दुसऱ्यांदा. आणि यांचा पक्ष सुद्धा लक्षात ठेवायचा, लेबर किंवा मजूर पक्ष. लेबर पक्ष या तीन फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या. पंतप्रधानपदी कोणाची नेमणूक झाली? अँथनी अल्बानीज. आणि कितव्यांदा? दुसऱ्यांदा निवड झाली. आणि हे कोणत्या पक्षाचे? तर त्यांचा पक्ष सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा, लेबर मजूर पक्ष. पुढची बातमी जर बघितली तर पुढची बातमी येते बघा. पंतप्रधान लॉरेन्स ओंग यांच्या पीपल ऍक्शन पार्टीचा विजय झाला. पीपल ऍक्शन पार्टी हे जे आहेत पंतप्रधान लॉरेन्स ओंग हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? तर हे सिंगापूरचे पंतप्रधान झालेत. सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स ओंग यांची नेमणूक झाली. आणि त्यांचा पक्ष पण लक्षात ठेवायचा, पीपल ऍक्शन पार्टी. पुढचा मुद्दा येतो बघा. जगातील पहिल्या व्यावसायिक प्रणालीचं ई-मेथनॉल डेन्मार्कमध्ये सुरू झाला. जगातील पहिला व्यावसायिक प्रणालीतील ई-मेथनॉल प्रकल्प हा कोणत्या देशामध्ये चालू झाला? तर डेन्मार्कमध्ये. ई-मेथनॉल येतो बघा, ई-मेथनॉल. ई नंतर ईच्या आधी काय येतो? डी येतो. तर ईडी हे असं लक्षात ठेवायचं. जगातील पहिल्या व्यावसायिक प्रणालीतील ई-मेथनॉल प्रकल्प कोणत्या देशामध्ये सुरू झाला? तर तो आपण देश लक्षात ठेवायचा, डेन्मार्कमध्ये हे सगळं चालू झालेलं आहे. आता पुढच्या घडामोडी बघतोय मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये पहिली बातमी यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये.
ओके, ही शासनाने खरेदी केली रघुजी भोसले यांची तलवार. रघुजी भोसले यांची तलवार शासनाने खरेदी केली. नागपूरचे जे रघुजी भोसले आहेत त्यांची तलवार जी आहे ती लंडन या लिलावामध्ये ती राज्य सरकारने विकत घेतली आणि जवळपास ही 70 लाखांना म्हणजे 69,94,000 म्हणजे ऑलमोस्ट 70 लाख रुपयांना ही तलवार विकत घेतलेली आहे. नवी मुंबईमध्ये पहिलं शैक्षणिक शहर स्थापन होणार. प्रश्न खूप सुंदर आहे. पहिलं शैक्षणिक शहर खालीलपैकी कुठे स्थापन होणार आहे? पुणे देतील, नवी मुंबई देतील, मुंबई शहर देतील. तर त्यावेळेस उत्तर दिलं पाहिजे आपण नवी मुंबईमध्ये पहिलं शैक्षणिक शहर स्थापन होणार नवी मुंबईमध्ये. डन. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, आदिशक्ती अभियान आहे बघा. खालीलपैकी राज्य सरकारने कोणतं अभियान राबवलं? तर आदिशक्ती अभियान. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की आदिशक्ती हे जे अभियान आहे हे कशासाठी असेल? शक्तीवरूनच लक्ष देतं. हे महिलांच्या रिलेटेड अभियान आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, ज्या शैक्षणिक, आरोग्य विषयाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी, म्हणजे महिलांच्या रिलेटेड ज्या समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी आणि महिलांच्या हितासाठी जे अभियान राज्य सरकारने राबवलं त्या अभियानाचं नाव येतं आदिशक्ती अभियान. लक्षात ठेवायचं, अभियानाचं नाव काय येतं? आदिशक्ती अभियान. ही महत्वाची बातमी नाही. पंडित दीनदयाळ. पुढे जाऊ. राहुल पांडे यांची राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ घेतली. महत्वाचा मुद्दा, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण असा जर प्रश्न आला तर राहुल पांडे राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर नेमणूक कोणाची झाली आहे? कमेंट करा. राहुल पांडे यांची नेमणूक झालेली आहे. पुढचा मुद्दा येतो बघा, मत्स्य व्यवसाय जो आहे त्याला कृषी समकक्ष दर्जा दिला. म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला. खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला कृषीचा समान दर्जा दिला? कृषी समान दर्जा कोणत्या व्यवसायाला दिलाय? तर मत्स्य व्यवसायाला. मत्स्य व्यवसाय लक्षात ठेवायचा. अजून एक महत्वाचा मुद्दा येतो बघा, इन्व्हिट स्थापन करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्यांदा इन्व्हिट स्थापन केलं? उत्तर आलं पाहिजे तुमचं महाराष्ट्र. इन्व्हिट काय? तर राज्याचे रस्ते असतील, पूल आदी पायाभूत सुविधा ज्या आहेत या प्रकल्पांना गती देण्यासाठी, भांडवल उभारणीसाठी हे इन्व्हिट महाराष्ट्र राज्याने स्थापन केलं. आणि असं रस्त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी फंड जमा करण्यासाठी इन्व्हिट स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. महाराष्ट्र देशातील कितवं राज्य येतं? पहिलं. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. इलेक्ट्रिक धोरण येतं बघा. तुम्हाला विचारतील की महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण कोणत्या सालचं आहे? सध्याचं 2025 सालचं आहे. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचं इलेक्ट्रिक धोरण कोणत्या सालचं? 2025. आणि हे धोरण आपल्याला 2030 पर्यंत लागू करायचं आहे. या प्रकारचं आहे. तर धोरण कोणत्या सालचं आहे? इलेक्ट्रिक धोरण. हे इलेक्ट्रिक धोरण 2025 सालचं आहे. सुधीर कुमार श्रीवास्तव नावाची एक समिती स्थापन केली होती राज्यात ऍप बेस वाहनांसाठी समुच्चय धोरण तयार करण्यासाठी. राज्यात जे ऍप बेस वाहनांसाठी समुच्चय धोरण तयार करण्यासाठी सुधीर कुमार श्रीवास्तव नावाची जी समिती आहे ही स्थापन झालेली होती. पर्यावरण वाचवा, गरज नाही. आता इथं परत हे मी इथं टिक केलं, पण मला नंतर वाटलं की यावरती प्रश्न फ्रेम होणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळे मी ते इथे घेत नाहीये. तुम्हाला वाटलं तर ह्या टिक केलेल्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 हा पुरस्कार जाहीर झाला. आणि याच्यामध्ये आणखी एक पुरस्कार, एक सब पुरस्कार कामगार भूषण. आणि हा कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर या येथे काम करणारे श्रीनिवास कोंडिबा यांना हा पुरस्कार मिळाला. तुम्हाला विचारतील कामगार भूषण पुरस्कार कुणाला मिळाला? तर श्रीनिवास कोंडिबा यांना, जे संभाजीनगरचे श्रीनिवास कोंडिबा आहेत त्यांना कामगार भूषण पुरस्कार मिळालेला आहे. स्वस्थ जन्म अभियान राबवलं जातं. का राबवलं जातं? प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात आरोग्य उत्तम राहावं, बॉडी मास वगैरे वगैरे, म्हणजे डिलिव्हरीच्या अगोदर, डिलिव्हरीच्या नंतर आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी स्वस्थ जन्म अभियान हे अभियान राबवलं जातं. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे त्याला 10 वर्ष पूर्ण झाले. याची तारीख जर विचारली तर 28 एप्रिल 2025 आहे. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची तारीख किती आहे? 28 एप्रिल ही तारीख आहे. 2025 ने आधीचा येतो 2015 महाराष्ट्र ऍक्ट 2015चा, पण तारीख लक्षात ठेवायची 28 एप्रिल. 28 एप्रिल. पुढे जर म्हटलं तर 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधार मोहिमेमध्ये महिला बाल विकास ही सर्वोच्च विभाग ठरलेला
आहे. पण 100 दिवसांचा कार्यक्रम राबवला होता सुधारणेसाठी. त्या सुधारणेच्या कार्यक्रमामध्ये महिला बालविकासचे मंत्रालय हा सर्वोत्तम विभाग ठरलेला आहे. संविधानाची हा एक महत्वाचा मुद्दा पेपरमध्ये येऊ शकतो. संविधानाच्या द्विभाषिक 8व्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. द्विभाषिक संविधानाच्या 8व्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. ती 8वी आवृत्ती कशी द्विभाषिक आहे, म्हणजे 2 भाषांमध्ये ही आवृत्ती आहे. या 2 भाषांमध्ये ही आवृत्ती आहे आणि असं प्रकाशन करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. ही जी संविधानाची 8वी आवृत्ती आहे ती मराठी आणि इंग्रजी अशा दोघही भाषेमधून आहे आणि अशा 2 भाषांमधून ह्या आवृत्तीचं प्रकाशन करणारं महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी महत्वाचं होतं. परत एक महत्वाचा मुद्दा येतो, खुल्लर समिती आहे. शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या वेतनामध्ये त्रुटी ज्या असतात, शासकीय कर्मचारी असतील अधिकारी यांच्या वेतनामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी मुकेश खुल्लर ही समिती स्थापन केली होती. अधिकाऱ्यांच्या पगारामधल्या त्रुटी दूर करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली तर मुकेश खुल्लर. पोप लिओ 14वे 2 दिवसांच्या मतदान प्रक्रियेनंतर सध्या हे 267वे पोप म्हणून यांची निवड झालेली. यांचे रॉबर्ट फ्रान्सिस प्रिओस्टो यांची चर्चचे 267वे पोप म्हणून यांची निवड झाली. पोप लिओ 14वे हे जे आहेत, पोप लिओ 14वे हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जन्मलेले पहिलेत, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जन्मलेले पहिले, पेरुव्हियन नागरिकत्व असणारे पहिले आणि ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टिन मधून येणारे पहिले पोप ठरलेत. हे 3 जे मुद्दे ते महत्वाचे. पोप लिओ 14वे म्हणून कोणाची नेमणूक झाली? रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवेस्टो. पोप लिओ 14वे म्हणून कोणाची नेमणूक झाली? रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवेस्टो. कितवे पोप आहे? 267वे पोप आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जन्मलेले पहिले, पेरुवियन नागरिकत्व असलेले पहिले आणि ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टिन मधून येणारे हे पहिले पोप ठरलेले आहेत. अशा 3-4 ज्या बिट्स आहेत त्या आपल्यासाठी कामाच्या. पुढची बातमी येते मित्रांनो, आर्थिक मध्ये हा एक महत्वाचा मुद्दा येतो. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जो आहे, जी IMF देते, हा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा IMFचा असतो आणि याच्यामध्ये सध्या असं म्हटलं की जपानला मागे टाकून 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज भारताबद्दल व्यक्त केलाय. IMF असं म्हणतंय की पहिली अर्थव्यवस्था अमेरिका असेल, दुसरी चीन असेल, तिसरी जर्मनी असेल आणि जपानला टाकून भारत सध्या 4थी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावरती आहे, असं IMFने त्याचा जो रिपोर्ट आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025 या रिपोर्टमध्ये या गोष्टी IMFने मेन्शन केलेल्या आहे. जर आपण याच्या पलीकडे जाऊन जर बघितलं तर पुढची बातमी येते, तापी बेसिन प्रकल्प गरजेचा नाहीये. ओके, पुढे भारताची 2024-25 मधील व्यापार गतिमानता. व्यापाराबद्दल म्हटलंय की अमेरिका सलग 4थ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश आहे. तुम्हाला विचारतील सध्या हा प्रश्न महत्वाचा का भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश म्हणून खालीलपैकी कोणता देश आहे सध्या? तर अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश. लक्षात ठेवायचं. तुम्हाला चीन वाटू शकतो, चीन नाही, अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश आहे. चीन हा 2ऱ्या क्रमांकाचा येतो. पहिला अमेरिका आहे आणि चीन कितव्या क्रमांकाला आहे? 2ऱ्या क्रमांकाला चीन येतं. ठीक आहे मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. तुमच्या जर काही शिफारसी असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढच्या व्हिडिओ लवकरात लवकर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. रोज एक तरी व्हिडिओ मी घेऊन येऊन पटकन अपलोड करून देतो, म्हणजे तुमचं पण काम मोकळं, मी पण मोकळा. वेव्ज 2025 शिखर परिषद आहे. वेव्ज तुम्हाला विचारतील, वेव्ज शिखर परिषद कशाच्या रिलेटेड आहे? वेव्ज म्हणजे काय? वर्ल्ड व्हिडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आहे ही वेव्ज 2025 काय? वर्ल्ड व्हिडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आहे 2025 ची, म्हणजे एंटरटेनमेंटची रिलेटेड वेव्ज हे नाव येतं, असं लक्षात ठेवायचं. आणि कुठं पार पडली तर मुंबईमध्ये जे जिओ वर्ल्ड इन्क्लेव्ह सेंटर जे आहेत या ठिकाणी ही परिषद पार पडली. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं होतं आणि पंतप्रधानांनी भारताची अर्थव्यवस्था जी आहे, भारतीय पंतप्रधानांनी भारताची ऑरेंज अर्थव्यवस्था किंवा सर्जनशील अर्थव्यवस्था म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी किंवा क्रिएटिव्ह इकॉनॉमी
या भविष्यातील जीडीपी वाढ नवोन्मेषण म्हणजे जीडीपी वाढवण्यासाठी ज्या अर्थव्यवस्था आपल्याला काम करतील. आता प्रश्न कसा येईल, वेव्स कशाशी रिलेटेड आहे तर मनोरंजनाशी संबंधित येतं. वेव्स म्हणजे काय, वर्ल्ड इकॉनॉमिक व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 कुठं पडली, पार पडली, ही मुंबईमध्ये पार पडली. हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा. उद्घाटन कोणी केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. आणि तिथं भारताच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी कोणते कीवर्ड वापरले होते, त्यांनी तिथं ऑरेंज इकॉनॉमिक्स म्हटलं भारतीय अर्थव्यवस्थेला, आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमिक्स म्हटलं. म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी ऑरेंज इकॉनॉमी आहे किंवा ज्याला आपण क्रिएटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणतो, म्हणजे हे जे आपण कंटेंट क्रिएट करतो युट्यूबवरती वगैरे वगैरे, ही जी क्रिएटिव्ह इकॉनॉमी, ही क्रिएटिव्ह इकॉनॉमी भारताच्या जीडीपीच्या वाढीसाठी महत्वाचा रोल प्ले करू शकते, असं नरेंद्र मोदींनी त्यावेळेस म्हटलेलं आहे. बघा, केअर नावाची एक संस्था येते, केअर. ह्या केअर काय करते, रँक देत असते, बरोबर. आणि मग या केअर एज स्टेट रँकिंग, ह्या केअर एज ह्या संस्थेची रँकिंग आली आहे. आणि या रँकिंग नुसार महाराष्ट्र अव्वल कामगिरी करणारं राज्य आहे. केअर एज स्टेट रँकिंग नुसार अव्वल कामगिरी करणारं राज्य कोणतं, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. केअर एज नुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं कामगिरी करणारं राज्य येतं. आणि दुसऱ्या क्रमांकाला कोणतं राज्य येतं, आपलं गुजरात. ठीक आहे, हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा मला पेपरमध्ये हा यायलाच पाहिजे असं वाटतं, ते म्हणजे दिरांग. दिरांग मध्ये ईशान्य भारतातली पहिली भूऔष्णिक विहीर आहे. पहिला मुद्दा ईशान्य भारतात आहे म्हणून महत्वाचं, पहिली म्हणून महत्वाचं. ईशान्य भारतातली पहिली भूऔष्णिक विहीर कुठे कुठे म्हटलं तर दिरांग मध्ये. आणि दिरांग कुठे, तुमच्या अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, तर मग अरुणाचल प्रदेश म्हणजे दिरांग मध्ये ईशान्य भारतातली पहिली भूऔष्णिक विहीर आहे. भूऔष्णिक विहीर कुठे आहे, अरुणाचल प्रदेश मधल्या दिरांग मध्ये. हे दिरांग पेपर मध्ये तुम्हाला नाव दिसेल. मला असं गट फील आहे की यावरती प्रश्न येऊ शकतो. जागतिक व्यापार जो आहे त्याच्यामध्ये आपल्या जे 2 क्रमांक ते लक्षात ठेवायचं. पहिलं जर म्हटलं व्यापाराच्या निर्यातीमध्ये जर म्हटलं वस्तूंच्या व्यापाराच्या निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक 14वा, आयातीमध्ये भारताचा क्रमांक 7वा. 7 दुने 14, निर्यातीमध्ये 14, आयातीमध्ये 7वा. आणि जर सेवांच्या बद्दल जर म्हटलं तर निर्यात आणि आयात या दोघांच्या पण बाबतीत 6वा आहे. सेवा म्हटलं तर निर्यात आयात 6वा, वस्तू म्हटलं तर निर्यातीमध्ये भारत यायला पाहिजे 14वा आणि आयातीमध्ये भारत यायला पाहिजे 7वा. 7, 14 आणि 6 हे जे क्रमांक आहेत हे लक्षात ठेवा. पेपरला प्रश्न आला तर तो चुकवायचा नाही, एकदम सोपं आहे. 7 दुने 14, काय लक्षात ठेवणार आपण, 7 दुने 14 आणि 6. ठीक आहे, या अँगलनी आपल्याला ते लक्षात ठेवावं लागणार. इकडे काही महत्वाचं वाटत नाही मला. हा एक महत्वाचा मुद्दा येतो बघा, की सुधारित शक्ती धोरण. मग मुद्दा हा शक्ती धोरण कशाच्या रिलेटेड आहे, तर हे शक्ती धोरण कोळशाच्या रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवायचं. शक्ती धोरण कशाच्या रिलेटेड आहे, तर कोळशाच्या. काय शक्ती म्हणजे काय, स्कीम फॉर हार्सेनिंग अँड युटिलायझेशन ऑफ कोल फॉर पॉवर. स्कीम फॉर हार्सेनिंग अँड युटिलायझेशन ऑफ कोल फॉर पॉवर. ह्या कोळशाचा वापर करतो आपण पॉवर वगैरे साठी, याच्यासाठी. म्हणजे शक्ती धोरण कशाशी, तुमच्या कोळशाशी संबंधित आहे. आणि शक्ती सध्याचे हे जे धोरण आहे हे सध्या 2025 चे, ज्याच्यामध्ये सुधारणा केली आपण 2025 मध्ये, शक्ती सुधारणा धोरण. 10 वर्षाखालील जे अल्पवयीन बालक असतील त्यांचं स्वतंत्रपणे बँक खाते चालवण्याची परवानगी आता आरबीआयने दिली. आरबीआयने किती वयापर्यंतच्या बालकांना बँक खाते चालवण्याची परमिशन दिली, उत्तर काय यायला पाहिजे, 10, 12, 15. किती यायला पाहिजे, 10. किती बालकांना परमिशन दिली, 10 वर्षापर्यंत बालकांना परमिशन दिलेली आहे. संजय मल्होत्रा, हा मुद्दा आपण ऑलरेडी बघून झाला मागच्या लेक्चरमध्येच, की सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर कोण येतं, संजय मल्होत्रा. डेप्युटी गव्हर्नर मध्ये कोण येतं, र वाले 2 लक्षात ठेवायचे. र वाले कोण येतं, राजेश्वर राव येतात. त्याच्यानंतर टी रविशंकर येतात. उरलेले 2, एक महिला आहे पूनम गुप्ता आणि दुसरं नाव येतं स्वामीनाथन जानकीरामन. राजेश्वर राव, रविशंकर, स्वामीनाथन जानकीरामन आणि पूनम गुप्ता. आणि आरबीआयचे गव्हर्नर कोण येतं, संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे नाव सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे, संजय मल्होत्रा. ठीक आहे, पुढे जाऊ. नवीन राष्ट्रीय उत्पादन अभियानासाठी बीव्हीआर सुब्रमण्यम समिती स्थापन झाली आहे. नवीन राष्ट्रीय उत्पादनासाठी कोणती समिती स्थापन झाली, तर बीव्हीआर सुब्रमण्यम जर म्हटलं तर राष्ट्रीय उत्पादनासाठीची समिती आहे. महत्वाचा मुद्दा आहे, आयएमपी करून ठेवू शकता तुम्ही. गुंतवणूकदार शिक्षणाला चालना देण्यासाठी भारत सरकार आणि कोटक महिंद्रा बँकेची भागीदारी झाली. गुंतवणूक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या बँकेशी
कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली असा प्रश्न फ्रेम झाला तर उत्तर यायला पाहिजे कोटक महिंद्रा बँक. तर उत्तर यायला पाहिजे कोटक महिंद्रा बँक. ठीक आहे, हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. प्रवाह पोर्टल, तर पहिला मुद्दा प्रवाह पोर्टल कुणाचं आहे? तर प्रवाह पोर्टल कुणाचं येतं? आपल्या आरबीआयचं येतं. आणि प्रवाह पोर्टल कशाशी संबंधित येतं? प्रवाह हे जे पोर्टल हे कशाशी संबंधित येतं? तर प्लॅटफॉर्म, प्रवाहाचा जो लॉंग फॉर्म आहे तो आपण लक्षात ठेवायचा, प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ऍप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन. प्रवाह म्हणजे काय? प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ऍप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन याच्या रिलेटेड हा आहे. तर प्रवाह पोर्टल कुणाचं? आरबीआयचं. आणि त्याचा हा जो लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चला पुढे जर म्हटलं गोल्ड सिक्का, याच्या आधी पण याच्यावरती प्रश्न आलेला. गोल्ड सिक्का तर्फे भारतातलं पहिल्या गोल्ड मेल्टिंग एटीएमचं अनावर झालं. तर भारतातल्या पहिल्या गोल्ड मेल्टिंग एटीएमचं अनावरण कोणी केलं? तर गोल्ड सिक्का कंपनीने केलं. आणि कुठे केलं? तर हैदराबादमध्ये. कुठे केलं? हैदराबादमध्ये. तर हे जे आहे सोने, सोन्याचे दागिने, खरेदी विक्री, देवाणघेवाण, भाडेपट्टी, डिजिटलायझेशन आणि चलनीकरण करण्याची ही जी क्षमता आहे, ही क्षमता ह्या गोल्ड सिक्का मार्फत हे जे मेल्टिंग एटीएम आहे याच्याद्वारे प्रोव्हाइड केली जाते. आणि हे कुठं स्थापन केलं? पहिल्यांदा हैदराबादमध्ये. असा प्रश्न ऑलरेडी याच्या आधी एकदा आलेला आहे, महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. परमेश्वर अय्यर यांची अंतरिम IMF च्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर मग IMF च्या कार्यकारी संचालक पदी, IMF जे आहे त्याच्या कार्यकारी संचालक पदी कुणाची नेमणूक झाली? तर परमेश्वरन अय्यर. हा मुद्दा लक्षात ठेवायचा, महत्वाचा आहे, त्याला एमपी करून ठेवायचं, परमेश्वरन अय्यर. क्रिएटर लँड भारतातलं पहिलं ट्रान्समीडिया मनोरंजन शहर आहे. तर भारतातलं पहिलं ट्रान्समीडिया मनोरंजन शहर कोणतं? क्रिएटर लँड. आणि कुठे येते? आंध्र प्रदेशमध्ये. कुठे येते? आंध्र प्रदेशमध्ये. हा मुद्दा सुद्धा महत्वाचा. क्रिएटर लँड भारतातलं पहिलं ट्रान्समीडिया मनोरंजन शहर. आणि कुठे येतं ते? आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश इकडं. ओके. आंध्र प्रदेशात भारतातलं सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा कॉम्प्लेक्स बांधलं जाणार आहे. भारतातलं सर्वात मोठं नवीकरणीय ऊर्जा कॉम्प्लेक्स कुठं बांधलं जाणार आहे? तर ते आपल्या आंध्र प्रदेशमध्ये बांधलं जाणार आहे. रिन्यू पॉवर, भारतातलं पहिलं सर्वात मोठं नवीकरणीय ऊर्जा कॉम्प्लेक्स कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. सामाजिक घडामोडींकडे आपण येतोय. सामाजिक घडामोडी याच्यामध्ये पहिला मुद्दा 100% हा पेपरमध्ये येणार, मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांकावरती कंबाईनच्या पेपरमध्ये 100% प्रश्न येतो. आजच लिहून घ्या, हा प्रश्न येणार म्हणजे येणार. मानव विकास निर्देशांक 2025 तर हा कोण जाहीर करतं? तर UNDP, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जो आहे त्याच्या मार्फत हा निर्देशांक मांडला जातो. याच्यामध्ये 2025चा निर्देशांक सध्या मांडला, ज्याच्यामध्ये 2023 ची जी आकडेवारी आहे ती पब्लिश केली. लक्षात ठेवा, रिपोर्ट 25 चा आकडेवारी 2023 ची पब्लिश केली जाते. या रिपोर्टनुसार सध्या मानव विकास अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक येतो? तर सध्या 131 स्थान आहे. सध्या स्थान कितवं येतं? मानव विकास निर्देशांकामध्ये सध्या भारताचं स्थान कितवं आहे? तर भारताचं सध्या स्थान कितवं येतं? तर 130वं. हा रँक लक्षात ठेवायचा. 2025च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारताचा कितवा क्रमांक येतो? तर 130वा क्रमांक येतो. हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा. पुढे जर म्हटलं तर संकल्पना सध्याची काय होती? अ मॅटर ऑफ चॉईस. संकल्पना काय सध्याची? अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. म्हणजे सध्या AIचा जमाना आहे आणि ह्या AI नावावरून ही थीम आपण लक्षात ठेवायची. अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटी इन द एज ऑफ AI. या प्रकारे हा मुद्दा आपण लक्षात ठेवू शकतो. भविष्यातील विकासाला आकार देण्यात AI ची भूमिका शोधण्यात आली. भविष्यामध्ये विकासाला आकार देण्यामध्ये AI काय भूमिका रोल प्ले करतो या गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. 2023 ची आकडेवारी सध्या पब्लिश केली 2025 मध्ये. याच्यामध्ये भारताचा क्रमांक 130वा आहे. आणि जर आपल्याला पॉईंट भारताला मिळाले, भारत 0.685 मूल्यानुसार भारत 130व्या क्रमांकावरती आहे. एवढं लक्षात ठेवलं तर आपलं काम होतं. सध्या हा जो भारत आहे हा मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला भारत पाहायला मिळतो. 2022 नुसार आकडे, आता सध्या कोणत्या सालची आकडेवारी? 2023 ची. जर आपण विचार केला की जर 2023च्या आकडेवारीनुसार भारत 130व्या क्रमांकावर होता, तर 2022च्या क्रमांकानुसार भारत 133व्या क्रमांकावर होता. 2022च्या आकडेवारीनुसार 133व्या क्रमांकावरती. आणि सध्या
भारत हा 130व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की भारत सध्या पहिला टॉपचा देश येतो आईसलँड, दुसरा येतो नॉर्वे, तिसरा येतो स्वित्झर्लंड आणि शेवटचा येतो साऊथ सुदान. पहिला आईसलँड येतो, पहिला येतो आपला आईसलँड, दुसरा येतो नॉर्वे, तिसरा येतो स्वित्झर्लंड, चौथा येतो साऊथ सुदान. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इकॉनॉमिक्स मध्ये आपण बघतो की हा निर्देशांक कोणत्या पद्धतीने काढला जातो वगैरे वगैरे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघत असतो. त्या बाकीच्या गोष्टी तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये बघून घ्या, पेपरमध्ये त्या रिफ्लेक्ट होतात. आता एक महत्वाचा मुद्दा की हा मानव विकास निर्देशांक 1990 या साली काढला होता. याच्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ जे आहेत महबूब उल हक असतील, मेघनाथ देसाई असतील, अमर्त्य सेन असतील, यांच्या योगदानामुळे हा निर्देशांक फाइंड करण्यामध्ये बरीच हेल्प झालेली आहे. थीम जर म्हटल्या तर ह्या थीम आपण बघितल्या. 2025 ची थीम काय? अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटी इन द एज ऑफ AI. 2025 चा विचार केला तर या थीम मध्ये AI नाव यायला पाहिजे. 2023 मध्ये थीम होती ब्रेकिंग द ग्रीडलॉक, रिमाइनिंग कॉर्पोरेशन इन अनपोलराइज वर्ल्ड. 2021-22 ची थीम होती अनसर्टन टाइम. आता एक एकच कीवर्ड लक्षात ठेवायचा, सगळं हे लक्ष पाठ करायचा प्रयोग नाही करायचा. एक एक कीवर्ड कसं लक्षात ठेवायचा की 2025 मध्ये AI पाहिजे AI नाव, 2023 मध्ये ब्रेकिंग नाव आलं पाहिजे, 2021 मध्ये अनसर्टन टाइम आला पाहिजे आणि 2020 मध्ये नेक्स्ट फ्रंटियर नाव आलं पाहिजे. 2020 मध्ये नेक्स्ट फ्रंटियर, 21-22 मध्ये अनसर्टन टाइम, 23-24 मध्ये ब्रेकिंग द ग्रीड लॉक आणि 2025 मध्ये अ मॅटर ऑफ चॉईस. जोड्या लावायचा प्रश्न येऊ शकतो, आपल्याला जमायला पाहिजे. जोड्या लावायचा प्रश्न आला तर चुकवायचा नाही. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय. पुढचा मुद्दा डायरेक्ट इकडे. इंदोर फार महत्वाचं बघा. इंदोर भारतातलं पहिलं भिकारीमुक्त शहर आहे. इंदोर भारतातलं पहिलं भिकारीमुक्त शहर कोणतं? मध्य प्रदेश मधलं इंदोर हे भारतातलं पहिलं भिकारीमुक्त शहर आहे. महत्वाचे वन लाईनर आहे, सिंपल पॉइंट आला पाहिजे. सगळ्यात जास्त भिकारी पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतात. सर्वात कमी भिकारी लक्षद्वीप सगळ्यात कमी भिकारी जर म्हटलं तर लक्षद्वीप, आणि लक्षद्वीप मध्ये फक्त 2च भिकारी सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात जास्त भिकारी पश्चिम बंगाल, सगळ्यात कमी जर म्हटलं तर लक्षद्वीप, आणि भिकारी मुक्त शहर जर म्हटलं तर इंदोर. या 3 फॅक्ट्स आपण लक्षात ठेवायला पाहिजे, पेपरसाठी महत्वाच्या. भिकारी जे आहेत, भिकारी असतील, यांच्यासाठी कोणती योजना आणली होती? तर स्माइल नावाची योजना आणली होती. स्माइल म्हणजे सपोर्ट फॉर मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड एंटरप्राइजेस नावाची योजना होती. लक्षात काय ठेवणार? भिकाऱ्यांसाठी जी योजना ती कोणती? स्माइल नावाची योजना. शहर कोणते भिकारी मुक्त? इंदोर. या प्रकारे हा मुद्दा आहे. आता 3 ज्या योजना आहेत, 3 योजनांना 10 वर्ष कंप्लीट झाले. तर त्या 3 योजना कोणत्या? तर ही PMJJBY, PMSBY आणि APY अशा ह्या 3 योजना आहेत ज्यांना 10 वर्ष कंप्लीट झाली. यांची नावं लक्षात ठेवा, ऍटलिस्ट नावं लक्षात ठेवा आपण. ऍटलिस्ट नावं लक्षात ठेवायला हरकत नाही. ही जी योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, हिला 10 वर्ष कंप्लीट झाले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे ह्या तिघही योजना 2015 या सालापासून चालू केलेल्या आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हिला 10 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हिला 10 वर्ष कंप्लीट झाले. आणि अटल पेन्शन योजना, अशा ह्या ज्या 3 योजना आहेत, ह्या तिघही योजनांना 10 वर्ष कंप्लीट झाले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, अशा ह्या ज्या 3 योजना आहेत यांना 10 वर्ष पूर्ण झालेत. ऍटलिस्ट नावं लक्षात ठेवायला पाहिजे. 2021 मध्ये एकूण प्रजनन दर हा 2 वरती स्थिर होता. 2021 मध्ये एकूण प्रजनन दर किती वरती स्थिर होता? तर आकडा लक्षात ठेवायचा, 2 वरती हा दर स्थिर होता, 2 वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये सर्वात प्रजनन दर बिहारमध्ये येतो, जवळपास तो येतो 3% आसपास. दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी प्रजनन दर आहे, लक्षात ठेवा. दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी येतो प्रजनन दर, बिहारमध्ये सर्वात जास्त येतो. 2021 नुसार किती होता तो? 2021 नुसार 2 वरती स्थिर राहिला होता. महाराष्ट्राचा किती येतो? 1.5. महाराष्ट्राचा एकूण प्रजनन दर किती येतो? तर 1.5 येतो. ह्याच्या 3 फॅक्ट्स आहे, त्या लक्षात ठेवायला पाहिजे. 3 फॅक्ट्स येतात. त्याच्यानंतर 2025च्या आशियाई विद्यापीठ क्रमवारी बघा, आशियाई विद्यापीठ क्रमवारी 2025 ची टाइम्स हायर एज्युकेशन जे आहे, दी टाइम हायर एज्युकेशननी ही रँकिंग पब्लिश केलेली. याच्यामध्ये भारतामध्ये बंगळुरू मधलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. आयुष्यमान वय वंदन योजना,
आयुष्यमान वय बंधन योजना कोणाची आहे तर दिल्ली सरकारची आहे. ते 70 वर्ष आणि त्यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त वय ज्या लोकांचं झालेलं असेल त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य कव्हर या योजनेमार्फत दिल्ली सरकारमार्फत देण्यात येतं. तर आयुष्यमान वयवंदन योजना ही कोणत्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची येते तर दिल्लीची. ऑपरेशन हॉक वगैरे गरजेचं नाहीये. त्यानंतर पुढे केरळ सरकारतर्फे एक योजना आणली जिचं नाव आहे ज्योती. केरळ सरकारने एक योजना आणली जिचं नाव येतं ज्योती. जे स्थलांतरित कामगार आहे ह्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. जर स्थलांतर केलं तर शिक्षणाला फाटा फुटू नये, शिक्षणापासून ते वंचित राहू नये आणि म्हणून केरळ सरकारने एक योजना आणली ज्या योजनेचं नाव होतं ज्योती योजना. या योजनेनुसार 3 ते 6 वयोगटातील जे स्थलांतरित मुलं आहेत यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. योजनेचं नाव होतं ज्योती ज्योती योजना. नई दिशा अ पाथ बॅक टू लर्निंग. नई दिशा अ पाथ बॅक टू लर्निंग. शाळा सोडलेले जे आहेत त्यांना परत एकदा शिक्षणाच्या सानिध्यात घेऊन येण्यासाठी दिल्ली पोलिसांनी नई दिशा अ पाथ बॅक टू लर्निंग नावाची योजना दिल्ली पोलिसांनी राबवलेली आहे. महत्वाचा आहे, आपल्याला मुद्दा जमायला पाहिजे. संरक्षण दलामधील जे व्यक्ती आहेत, संरक्षण दलातील व्यक्तींच्या ग्रामीण घरांसाठीचा जो मालमत्ता कर आहे तो आंध्र प्रदेशने माफ केलाय. संरक्षण दलांमध्ये जे पण व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या ग्रामीण घरांसाठी जे मालमत्ता कर लावला जातो तो आंध्र प्रदेश राज्याने संरक्षण दलातील व्यक्तींसाठी माफ केलेला आहे. समावेशक भारतीय शिखर परिषद. समावेशक भारत शिखर परिषद कुठे पार पडली होती तर दिल्लीला. समावेशक भारत शिखर परिषद कुठे पार पडली होती तर आपलं उत्तर यायला पाहिजे दिल्ली. ठीक आहे. पुढच्या मुद्द्याकडे जातो आपण. पर्यावरण. पर्यावरणामध्ये जर पाहिलं तर फक्त करार आधी लक्षात ठेवायचे. हे जे करार आहे एकदा कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले होते. पहिला करार येतोय बघा बेसल करार. बेसल करार हा जो करार 1989 ला याचा स्वीकार झाला. 1992 पासून हा अंमलात आला. मग बेसल म्हटलं तर 1989-92 हे 2 सोळा लक्षात ठेवायचे. बेसल कराराचा उद्देश काय की जो धोकादायक कचरा आहे ज्याचा सीमापार हालचाली होते म्हणजे धोकादायक कचरा ह्या सीमेपासून त्या सीमापार कचरा जो आहे म्हणजे जो ट्रॅव्हलिंग मध्ये जो कचरा केला जातो सीमापार हलवला जातो त्याची विल्हेवाटावरती नियंत्रण ठेवण्यासाठी बेसल करार आणला होता. म्हणजे धोकादायक कचरा आहे ह्या देशातून त्या देशात, ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये सीमापार होणारा जो धोकादायक कचरा आहे याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बेसल करार करण्यात आला होता. याचा स्वीकार झाला होता 1989 ला. ऍप्लिकेशन झालं होतं 1992 ला. 1989 आणि 92 ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. पुढचा करार येतो रोटर डॅम करार. हा जो करार आहे 1998 ला याचा स्वीकार झाला. 2004 ला लागू झाला. 98-2004 रोटर डॅम करार. हा कशासाठी तर रसायन आणि कीटकनाशक म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे रसायन असतील जे कीटकनाशक असतील याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी रोटर डॅम करार आणला होता. 1998 याचा स्वीकार झाला. अंमल याचा 2004 सालामध्ये झालेला आहे. तर हे जे करार आहे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. स्टॉकहोम करार आहे बघा. स्टॉकहोम करार 2001 चा. याचं ऍप्लिकेशन 2004 चे. स्टॉकहोम जर म्हटलं तर 2001-2004. उद्देश काय याचा का म्हणजे परसिस्टंट ऑर्गॅनिक प्रदूषक जे आहेत, परसिस्टंट ऑर्गॅनिक प्रदूषक जे आहेत त्याचं उत्पादन आणि वापर दूर करणं किंवा त्याला प्रतिबंध करणं हा स्टॉकहोम कराराचा उद्देश आहे. पुढे जर म्हटलं आपण भारतातला पहिला आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर. भारतातला पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर याच्यामध्ये कोणते 2 राज्य येतात तर पहिलं राज्य येतं राजस्थान, दुसरं राज्य येतं मध्य प्रदेश. भारतातला पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे तर राजस्थान आणि मध्य प्रदेश. IEA चा ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट आहे. हा महत्वाचा. IEA चा ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट आहे म्हणजे मिथेनचा रिपोर्ट आहे. हा फार महत्वाचा आहे. मला असं वाटतं की यावरती प्रश्न येऊ शकतो. आधी भारताचा क्रमांक 4था होता. सध्या भारताचा क्रमांक किती येतो 6वा. पहिला येतो चीन, दुसरा येतो अमेरिका, तिसरा येतो रशिया. मिथेन मध्ये भारत 6व्या क्रमांकाला येतो. अगोदर येतो चीन, नंतर येतो अमेरिका आणि नंतर तिसरा क्रमांक येतो रशियाचा आणि भारत कितव्या क्रमांकाला आहे 6व्या. भारतामध्ये आयबीसीए म्हणजे काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जे आहेत, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जे आहेत त्याचं मुख्यालय आणि सचिवालय नवी दिल्ली येथे नियुक्त करण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. त्याच्यानंतर ह्या पेजवरती एक बातमी येते बघा. आरटीएफएस लागू करणारं मध्य प्रदेश भारतातलं पहिलं राज्य. आरटीएफएस म्हणजे काय एआय बेस्ड रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम. एआय बेस्ड रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम लागू करणारं मध्य प्रदेश हे भारतातलं पहिलं राज्य येतं.
मध्य प्रदेश, MP. मध्य प्रदेश भारतातलं पहिलं राज्य येतं. पुढची बातमी येते बघा, गाझियाबाद महानगरपालिकेद्वारे पहिले ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केले. गाझियाबाद ही जी उत्तर प्रदेश मधली महानगरपालिका आहे, हिने भारतातलं पहिलं ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केले. आणि महत्वाचा मुद्दा, कारण हे पहिलं महानगरपालिका आहे की जिने ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केलेला आहे, ज्याचं नाव येतं गाझियाबाद. गाझियाबाद ही कुठली येतं? उत्तर प्रदेश मधली ही महानगरपालिका येते. महत्वाचा प्रश्न येऊ शकतो हा. संयुक्त राष्ट्राच्या वन मंचाचं 20वं सत्र नाही गरजेचं. ओके, सगळ्यात महत्वाची बातमी येते बघा, के कस्तुरीरंगन यांचं निधन झालेलं. यांच्यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो. के कस्तुरीरंगन भारतरत्न सोडून यांना सगळे पुरस्कार दिलेत. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. यांना पद्मश्री पण मिळाला, पद्मभूषण पण मिळाला, पद्मविभूषण पण मिळाला. के कस्तुरीरंगन यांना भारतरत्न सोडून सगळे पुरस्कार मिळालेले आहेत, असं लक्षात ठेवायचं. यांचा जन्म केरळमध्ये झालेला होता. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भौतिक शास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली आणि डॉक्टरेट पदवी त्यांनी एक्सपेरिमेंटल हाय एनर्जी ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी मध्ये यांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. पुढचा मुद्दा जर म्हटलं तर हे इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक राहिले. तर जो इस्रोचा सॅटेलाइट सेंटर जे आहेत त्याचे संचालक देखील हे होते. 1994 ते 2003 या 9 वर्षांमध्ये इस्रोचे हे 5वे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर अंतराळ आयोगाचे अध्यक्ष पण होते. भारत सरकारच्या अंतराळ विभागातील सचिव सुद्धा ते राहिलेत. चंद्रयान 1 असेल, भास्कर 1-2 हे जे प्रकल्प आहेत याच्यामध्ये सुद्धा यांचा महत्वाचा सहभाग होता. नॅशनल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम मध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे. त्याच्यानंतर एड्युसॅट असेल, इनसॅट, जीसॅट, ओसियनसॅट, कार्टोसॅट याच्यामध्ये सुद्धा त्यांनी महत्वाचं काम केलं. बंगळूर येथील इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे ते अध्यक्ष होते. राज्यसभेचे राष्ट्रपतींद्वारे ते नियुक्त होते. राज्यसभेचे ते सदस्य होते. इथं तुम्हाला लोकसभा फसवण्यासाठी देऊ शकतील. नियोजन आयोगाचे सदस्य होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यामध्ये त्यांनी महत्वाचं काम केलं. आता महत्वाचा प्रश्न काय येणार? मला असं वाटतं की त्यांना भारतरत्न नाहीये, हे लक्षात ठेवा. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तिघही पुरस्कार दिलेले आहेत. ते राज्यसभेचे सदस्य होते, लोकसभेचे नाही. असे हे जे 2-4 मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा. त्यांची डॉक्टरेट पदवी लक्षात ठेवा. एक्सपेरिमेंटल हाय एनर्जी ॲस्ट्रॉनॉमी मध्ये होते. इस्रोच्या सॅटेलाइट सेंटरचे संचालक होते. त्याच्यानंतर 9 वर्ष भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी इस्रो आहे याचे ते कितवे अध्यक्ष होते? तर कितवे अध्यक्ष होते? ते 5वे अध्यक्ष होते. हा 5वा क्रमांक आपल्यासाठी महत्वाचा होऊन जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये पहिलीच बातमी पेपरमध्ये येण्यासारखी, QPAI इंडस भारतातली पहिली फुल स्टॅक क्वांटम संगणक आहे. भारतातला पहिला फुल स्टॅक क्वांटम संगणक कोण आहे? तर QPAI इंडस. भारतातील पहिला फुल स्टॉक क्वांटम संगणक कोणता? QPAI इंडस ही बाकी. QPAI इंडस भारतातला पहिला फुल स्टॅक क्वांटम संगणक आहे. भारतातला पहिला फुल स्टॅक क्वांटम संगणक कोणता? तर त्याचं नाव ओळखायचं, QPAI इंडस हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. 2025 संयुक्त राष्ट्र 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. सर्वम नावाची जी कंपनी आहे, सर्वम भारतातली पहिलं स्वदेशी AI मॉडेल तयार करणार. भारतातलं पहिलं स्वदेशी AI मॉडेल कोण तयार करणार आहे? तर सर्वम नावाची कंपनी. लक्षात ठेवायचं, सर्वम बंगळूर मधली ही जी कंपनी आहे हे भारतातलं पहिलं स्वदेशी AI मॉडेल तयार करणार आहे. पुढे जर आपण बघितलं तर पुढे आणखी एक बातमी येते. आंध्र प्रदेशमध्ये होणार भारतातलं पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव. भारतातलं पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव कोणत्या राज्यामध्ये तयार होणार आहे? आंध्र प्रदेश. कस्तुरीरंगनवरती आपण बोलणं झालं. त्यांना भारतरत्न सोडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे तिघही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. संरक्षण घडामोडीमध्ये मला वाटतं सराव वगैरे येऊ शकतील. एक बातमी महत्वाची, चंद्रयान 5 ला लुपेक्स नावाने देखील ओळखलं जातं. कोणते 2 देश याच्यामध्ये सहभागी? एक भारत आणि दुसरा येतो चीन. चंद्रयान 5 मोहिमेला लुपेक्स पण नाव दिले, लुनार पोलर एक्सप्लोरेशन. याच्यामध्ये इस्रो आणि जाक्सा हे दोघे मिळून चंद्रयान 5 मध्ये महत्वाचं काम करणार. जपानच्या H3 रॉकेटद्वारे हे जे प्रक्षेपण हे केलं जाणार आहे. तर 2 देश लक्षात ठेवायचे. चंद्रयान 5 ला नाव दिले लुपेक्स. याच्यामध्ये भारत आणि जपान या 2 देशांमध्ये सहकार्याने चंद्रयान 5 मध्ये काम केलं जातंय.
महत्वाचा सराव येतो बघा, डेझर्ट फ्लॅग. डेझर्ट फ्लॅग सराव परीक्षेमध्ये येतात. डेझर्ट फ्लॅग जर म्हटलं तर हा भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांमध्ये डेझर्ट फ्लॅग नावाचा सराव पार पडतो. डेझर्ट सायक्लोन झालं, डेझर्ट ईगल झालं, डेझर्ट नाईट आहे किंवा झायद तलवार. डेझर्ट फ्लॅग, डेझर्ट ईगल, डेझर्ट सायक्लोन, डेझर्ट नाईट आणि झायद तलवार हे जे सराव आहे हे भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांमध्ये पार पडले जातात. ऑपरेशन ब्रह्माद्वारे भारताने म्यानमारला हेल्प केली आहे, लक्षात ठेवा. ऑपरेशन ब्रह्माद्वारे भारताने म्यानमारला हेल्प केली आहे. डस्ट लीग सराव आहे बघा, डस्ट लीग 2025 हा भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये पार पडला. डस्ट लीग 2025 हा सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? भारत आणि उझबेकिस्तान. राष्ट्रीय सुरक्षा मंडळ बघा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ आहे, याच्या अध्यक्षपदी किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ, नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायझरी बोर्ड म्हटलं जातं. याच्या अध्यक्षपदी आलोक जोशी यांची नेमणूक झाली. आलोक जोशी जर म्हटलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ. आलोक जोशी. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की भारतानं INS शारदा कोणत्या देशाला दिली? भारतानं INS शारदा मालदीव देशाला दिली. लक्षात ठेवा, INS शारदा कोणत्या देशाला दिली? मालदीव देशाला. भारत आणि मालदीव मध्ये काही संरक्षण सराव आहेत, ज्याच्यामध्ये एक येतो एक्वेरियन, दुसरा येतो एकता, तिसरा येतो दोस्ती. ए वाले एक्वेरियन, एकता आणि दोस्ती हे जे संयुक्त सराव जे आहेत ते भारत आणि कोणता देश आहे कमेंटमध्ये सांगा. भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये पार पडलेले आहेत. भारतानं INS शारदा कोणत्या देशाला दिली? तर मालदीवला दिलेली आहे. प्रश्न येऊ शकतो असा एकदा प्रश्न आलाय. ब्लू ओरिजिन ही मला वाटतं महत्वाचं नाहीये, ती सोडून द्या. ब्लू ओरिजिनचा प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, त्याशी इतकं काही महत्वाचं वाटत नाही. भारताच्या पहिल्या उपग्रह जो आहे, भारताचा पहिला उपग्रह होता ज्याचं नाव होतं आर्यभट्ट, आणि या आर्यभट्ट भारताच्या पहिल्या उपग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष पूर्ण झाले? 50. म्हणजे कोणत्या वर्षी याचं प्रक्षेपण करण्यात आलं असेल? ते 1975 या वर्षी. आणि पूर्णपणे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने बांधलेला हा उपग्रह जो आहे तो रशियाच्या कपुस्टिन यार प्रक्षेपण स्थळावरून सोव्हिएट कॉस्मॉस 3M रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला होता. आणि या यशस्वी प्रक्षेपणासह भारताला कक्षेत उपग्रह पाठवणारा भारत हा 11वा देश ठरला होता. मग आता विचारतील की भारताचा पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट. किती वर्ष पूर्ण झाले? 50. प्रक्षेपण 1975 ला. कोणत्या देशाच्या मदतीनं? तर रशिया. नाव लक्षात ठेवायचं, कोणत्या देशाच्या मदतीनं? रशिया. आणि प्रक्षेपण त्यावेळेस झालं, त्यावेळेस भारत उपग्रह कक्षेत पाठवणार कितवा देश ठरला होता? तर भारत उपग्रह कक्षेत पाठवणारा 11वा देश ठरला होता. नासाचे सर्वात वयस्कर सेवारत आंतरराष्ट्रीय अंतराळवीर जे आहेत डॉन पेटिट हे पृथ्वीवरती परतलेत. नासाचे सर्वात वयस्कर सेवारत अंतराळवीर कोण आहे? तर डॉन पेटिट हे नाव लक्षात ठेवायचं, ते आता पृथ्वीवरती परतलेले आहेत. डॉन पेटिट सिंगल नाव लक्षात ठेवून इतकं पण अवघड नाही डॉन पेटिट, त्यामुळे मी ते सांगून दिलं, पण प्रश्न त्यावरती पण अवघड आहे. सिप्रीने अहवाल दिला बघा, लष्करी खर्चावरचा सिप्रीचा अहवाल आहे, पेपरमध्ये प्रश्न येतो त्याच्यावरती. सगळ्यात जास्त लष्करावरती खर्च करणारा देश तो अमेरिका, नंतर चीन, नंतर रशिया, नंतर जर्मन, आणि भारत हा लष्करावरती खर्च करणारा कितवा देश येतो? 5वा. लष्करावर खर्च करणारा भारत 5वा देश आहे. पहिला येतो अमेरिका, चीन, रशिया, चौथा जर्मन, आणि मग 5व्या क्रमांकाला आपला कोणता देश येतो? भारत. ठीक आहे, भारत आपल्यासाठी महत्वाचा आहे. 5वा क्रमांक. पुरस्कार आणि पुस्तके, सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुरस्कार आणि पुस्तके. याच्यामध्ये विशेष श्रेणी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दिले 2025 चे. 24 एप्रिल पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो. 3 पंचायती लक्षात ठेवायच्या ज्यांना हा पुरस्कार दिलेत, इथून आपण ते बघून घेऊ पटकन. हवामान कृषी विशेष पंचायत पुरस्कार, म्हणजे हवामान कृषी जर म्हटलं ती पंचायत दिली डव्वा ग्रामपंचायत गोंदिया. म्हणजे हवामान कृषी म्हटलं तर हा पुरस्कार दिला गोंदियाच्या ग्रामपंचायतीला. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार जर म्हटलं तर रंगारेड्डी तेलंगणा यांची जी पंचायत आहे, मल ग्रामपंचायत, रंगारेड्डी जिल्हा तेलंगणा या पंचायतीला दिला. पंचायत क्षमता म्हटलं तर केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ऍडमिनिस्ट्रेशनला हा पुरस्कार दिला. आता जर मी काय म्हणतो, हवामान जर म्हटलं, लक्षात कसं ठेवायचं, हवामान जर म्हटलं तर हा पुरस्कार हवामानामध्ये दिला गोंदियाला, आत्मनिर्भर म्हटलं तर तेलंगणा, आणि पंचायत क्षमता म्हटलं तर केरळला. पुरस्कार पंचायतीचे, त्यामुळे परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार 2025 आहे. लता दीनानाथ मंगेशकर, दीनानाथ नाव महत्वाचं.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण पुरस्कार देखील प्राप्त आहे. लता मंगेशकर जर म्हटलं तर कुमार मंगलम बिर्ला, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला लक्षात ठेवायचं आहे. पुलित्झर पुरस्कार बघा, पुलित्झर पुरस्कार 2025 हा पत्रकारितेमध्ये सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार मिळालाय कविता सुराणा यांना. कविता सुराणा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ला प्रेन्सा हा युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित आहे. ला प्रेन्सा युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित आहे. युनेस्को गुलियर्नो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज हा जो आहे तो ला प्रेन्सा यांना तो मिळालेला आहे. लक्षात ठेवायचं. युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार कोणाला मिळाला? ला प्रेन्सा. महत्वाचा मुद्दा आहे, पेपरमध्ये प्रश्न यावरती येऊ शकतो. ला प्रेन्सा प्रेडिक्शन आहे, यायला पाहिजे. जागतिक अन्न पुरस्कार फार महत्वाचा आहे. जागतिक अन्न पुरस्कार 2025 तो मिळालाय मॅरिंजेला हंग्रिया. मॅरिंजेला हंग्रिया. हंग्री म्हणजे भूक लागणं, बघा किती भारी आहे. हंग्री भूक लागणं आणि अन्न म्हणजे पण भूक, अन्न आपण त्यावेळेस खातो. मॅरिंजेला हंग्रिया जर म्हटलं यांना जागतिक अन्न पुरस्कार 2025 मिळालाय. वर्ल्ड फूड प्राइस. नॉर्मल बाकीच्या गोष्टी काही वाचण्याची गरज नाहीये. इथं जर म्हटलं तर इथे एक मुद्दा येतो बघा, जितेंद्र मिश्रा यांना CIFEJ चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल. इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल याच्या अध्यक्षपदी जितेंद्र मिश्रा यांची निवड झालेली आहे. पायल कपाडिया यांना फ्रेंचचा सन्मान मिळालाय. पायल कपाडिया. ऑफिसर्स डेस आर्ट इट डेस लेटर्स हा जो पुरस्कार आहे फ्रेंचचा, हा पायल कपाडिया यांना मिळालेला आहे. मधुसूदन साई यांना फिजीचा पुरस्कार मिळाला. फिजीचा सर्वोच्च पुरस्कार मधुसूदन साई यांना मिळालेला आहे. पुरस्काराचं बाकीचं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, एवढंच. मधुसूदन साई यांना. ती पण बातमी इतकी काही महत्वाची नाहीये. भुवन रिभू ही पण महत्वाची नाहीये. भुवन रिभू यांना वर्ल्ड लॉ काँग्रेसचा सन्मान मिळवणारे भारतातले पहिले वकील आहे. भुवन रिभू वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळवणारे भारतातले पहिले वकील आहे. वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळवणारे भारतातले पहिले वकील कोण? पहिले वकील भुवन रिभू. रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे जे पुस्तक आहे ते अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन, अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा. PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू द इयर्स. PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू द इयर्स हे जे पुस्तक आहे हिमांशु रॉय यांनी हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. यांचं हे पुस्तक आहे. जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांचं आत्मचरित्र. जनता की कहाणी मेरी आत्मकथा. शेवटच्या मुद्द्याकडे येतो आपण, क्रीडा. या क्रीडामध्ये पहिला जो महत्वाचा पुरस्कार येतो बघा, क्रीडामध्ये बातमी येते लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड देण्यात आले 2025. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 याला ऑस्कर ऑफ स्पोर्ट्स या नावाने देखील ओळखलं जातं. ऑस्कर ऑफ स्पोर्ट्स. याच्यामध्ये जर म्हटलं तर लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर जर म्हटलं तर मोंडा डुप्लॅन्टिस. स्पोर्ट्स वुमन जर म्हटलं तर सिमोन बायल्स. टीम जर म्हटलं तर रियल माद्रिद. आणि ब्रेक थ्रू ऑफ द इयर म्हटलं तर लॅमिन यमल. आता महत्वाचे दोनच पुरस्कार यात लक्षात ठेवायचे. स्पोर्ट्स पर्सन, स्पोर्ट्समन जर म्हटलं तर डुप्लॅन्टिस. स्पोर्ट्स वुमन जर म्हटलं तर सिमोन बायल्स. असे दोघच लक्षात ठेवले तरी मला वाटतं काम आपलं व्हायला पाहिजे. जास्त आतमधले विचारणार नाही. जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना विस्डेनचे जगातील आघाडीचे क्रिकेटपटू बरं का. हे विस्डेननी काय म्हटलंय, विस्डेन काय म्हणतंय का जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना विस्डेनचे जगातील आघाडीचे क्रिकेटपटू म्हणून मान मिळालाय. विस्डेन क्रिकेट अल्मॅनॅक नावाने ते ओळखलं जातं. याच्यामध्ये विस्डेननी काय म्हटलंय, स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह यांचा सन्मान केलेला आहे. हे दोन नावं आपल्यासाठी महत्वाचे. क्रिकेटचे बायबल म्हणून देखील या पुरस्काराला ओळखलं जातं. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 या स्पर्धा पार पडल्या होत्या. खेलो इंडिया युवा क्रीडा
बिहारमध्ये पार पडल्या होत्या. पहिल्यांदाच बिहारने आयोजन केलं होतं आणि महाराष्ट्राने या स्पर्धा 5व्यांदा जिंकल्या. खेलो इंडिया युवा स्पर्धा महाराष्ट्राने या स्पर्धा 5व्यांदा जिंकल्या. बिहारमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. रोहित शर्मा याने कसोटीमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर विराट कोहली जो आहे त्या विराट कोहलीने सुद्धा कसोटीमधून निवृत्ती घेतलेली आहे. मला असं वाटतं की एक प्रश्न इथं या दोघांपैकी कुठेतरी एक प्रश्न फ्रेम व्हायला पाहिजे. कम्पॅरेटिव्हली बघू आपण, विराट कोहली, रोहित शर्मा म्हटलं तर रोहित शर्मा येतो नागपूरचा आणि विराट कोहली जर म्हटलं तर विराट कोहली येतो दिल्लीचा. बरं, नागपूर आणि दिल्ली. खर तर रोहित शर्मा हा याची एंट्री एक ऑफ स्पिनर मधून झाला होता. आता जरी हा आपल्याला बॅट्समन दिसत असला तरी हा क्रिकेटमध्ये एक ऑफ स्पिनर बॉलर म्हणून याची एंट्री झालेली होती. याचा पहिला जो सामना आहे तो वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना झाला होता रोहित शर्माचा. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना झाला होता आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध याचा शेवटचा सामना आहे. आता विराट कोहलीचं जर आपण बघितलं तर विराट कोहलीचा सुद्धा वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना झाला होता आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा शेवटचा कसोटी सामना तो खेळलेला आहे. म्हणजे दोघही क्रिकेटपटू दोघांनीही वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना खेळलाय आणि शेवटचा कसोटी सामना जो आहे तो ऑस्ट्रेलिया सोबत खेळलेला आहे. आता रोहितच्या जर्सीचा क्रमांक जर म्हटला तर रोहितच्या जर्सीचा क्रमांक येतो 45 आणि विराटच्या जर्सीचा क्रमांक जर म्हटला तर विराटची जर्सी क्रमांक येते 18. म्हणजे रोहित नागपूरचा आहे, विराट दिल्लीचा आहे. दोघांनी वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना खेळला आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा सामना खेळला. रोहितचा जर्सीचा क्रमांक येतो 45, रोहितचा 45 येतो, विराटचा येतो 18. आणि विराट कोहली बद्दल आणखी एक महत्वाची बिट्स आहे का सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर टेस्ट मध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू आहे. टेस्ट मध्ये धावा करणारा हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर नंतर टेस्ट मध्ये सर्वाधिक धावा करणारा हा चौथा क्रिकेटपटू आहे. आणि रोहित शर्माची एक एक्स्ट्रा बातमी आपण काय लक्षात ठेवली, हा जरी आज बॅट्समन दिसत असला तरी याची एंट्री क्रिकेटमध्ये ऑफ स्पिनर बॉलर मधून झालेली होती. एक प्रश्न अपेक्षित आहे तर हा मुद्दा दोघांपैकी एकवरती प्रश्न आला तर चुकवायचा नाही. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. मीराबाई चानू हिची IWLF ऍथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. IWLF ऍथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक कोणाची झाली तर मीराबाई चानू यांची ती नेमणूक झालेली आहे. वैभव सूर्यवंशी बघा, वैभव सूर्यवंशी अतिशय छोटा खेळाडू आहे, कमी वयाचा खेळाडू पण अतिशय दर्जेदार मोठं काम आहे ह्या खेळाडूचं. वैभव सूर्यवंशी IPLच्या द्वितीय सर्वात जलद झळकवलं याने. IPL मध्ये द्वितीय सर्वात जलद शतक वैभव सूर्यवंशीने केलेलं आहे. IPL मध्ये द्वितीय सर्वात जलद म्हणजे सर्वात जास्त जलद शतक IPL मध्ये क्रिस गेलने केलं. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक वैभव सूर्यवंशीचा येतो. वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी, ठीक आहे. आय थिंक वैभव सूर्यवंशी, येस, वैभव सूर्यवंशीची ही आपली शेवटची बातमी आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो जवळपास 1 तासामध्ये हे मॅगझिन आपण कंप्लीट केलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ अजून एकदा दोनदा बघा. 1 तासामध्ये एक मॅगझिन तुमचं रिवाइज होतं. 10 तासांमध्ये 10 महिन्यांचं करंट अफेअर तुमचं रिवाइज करून देण्याची जबाबदारी माझी. पुढचे व्हिडिओ मी लवकरच आपल्या समोर घेऊन येतो. जून पर्यंतच्या व्हिडिओ आलेले आहेत. आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 मॅगझिन बाकी आहेत. 4 दिवसांमध्ये 4 महिन्यांचे मॅगझिन मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायला 1 तास लागतो, तुम्हाला एक लाईक करायला फक्त 1 सेकंड लागतो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण माझ्या व्हिडिओच्या मी लिंक ज्या पण असतील ते माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करतो, लिंक शेअर करतो. म्हणजे कधी कधी काय होतं का युट्यूबवर नोटिफिकेशन जात नाही, नोटिफिकेशन आपण ऑफ करून ठेवतो, व्हिडिओ पब्लिश झाले तरी कधी कधी कळत नाही. मग मी याच्यासाठी तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर तुम्हाला जी व्हिडिओ पब्लिश केली जाते त्याची लिंक इझिली अवेलेबल होते, तुम्हाला इझिली ते समजून जातं. आणि इतरही टेलिग्रामचे फायदे जसे की हँड रिटन नोट्स वगैरे जे आहेत ते त्या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करतो. तुम्हाला नक्कीच माझा टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल तुमच्या MPSCच्या प्रिपरेशनमध्ये 100% हेल्पफुल ठरू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.